नमस्कार. डॉक्टर किरण वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रतीक्षा भन्साळी आज तुम्हाला युरिनरी रिटेन्शनबद्दल सांगणार आहे. तर आपण युरिनरी रिटेन्शनची डेफिनेशन, त्याची व्याख्या पाहणार आहोत, त्याचे प्रकार, टाईप्स पाहणार आहोत, त्याची कारणं, कॉजेस पाहणार आहोत, क्लिनिकल फीचर्स, त्याची लक्षणं पाहणार आहोत, इन्व्हेस्टिगेशन्स आपण काय काय तपासण्या करायला हव्या युरिनरी रिटेन्शनसाठी ते पाहणार आहोत आणि त्याची मॅनेजमेंट पाहणार आहोत. आणि मुख्यतः एका 60 वर्षीय व्यक्तीमध्ये युरिनरी रिटेन्शन असलं तर त्याचे काय कॉजेस असू शकतात आणि त्याची कशी मॅनेजमेंट करणार, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तर ते आपण पाहणार आहोत. तर आता आपण डेफिनेशन पाहूयात युरिनरी रिटेन्शनची. तर युरिनरी रिटेन्शन इज डिफाइंड ॲज द एबिलिटी टू कम्प्लिटली और पार्शियली एम्प्टी द ब्लॅडर अँड इनएबिलिटी टू पास युरिन व्हॉल्युंटरीली. म्हणजे त्याला लघुशंका झाल्यावर त्याला आणि लघवी केल्यावर त्याला असं फिलिंग येणार नाही की आपलं वॉइडिंग कम्प्लीट झालंय किंवा आपण कम्प्लिटली अख्खं ब्लॅडर रिकामं केलंय. त्याला अशी फिलिंग येईल की नाही, काहीतरी युरिन शिल्लक आहे आपल्या ब्लॅडरमध्ये. ठीक आहे. किंवा लघुशंका झाल्यावर व्हॉल्युंटरीली जाऊन युरिन पास करायचं म्हटलं तरी ते त्याला करता येणार नाही, इनिबिलिटी टू पास युरिन व्हॉल्युंटरीली. तर सफरिंग फ्रॉम युरिनरी रिटेन्शन मीन्स यू मे बी अनेबल टू स्टार्ट युरिनेशन, और इफ यू आर एबल टू स्टार्ट यू कांट फुल्ली एम्प्टी युअर ब्लॅडर. म्हणजे एकतर लघुशंका असल्यास त्याला सपोज वाटलं की अरे युरिनेशन करून येऊ, तर अचानक त्याला स्टार्टच करता येणार नाही, किंवा जरी झालं थोडं तरी त्याला असं वाटणार नाही की अरे आपलं ब्लॅडर पूर्ण रिकामा झाला आहे. तर आता टाइप्स काय आहेत या युरिनरी रिटेन्शनचे? अक्यूट रिटेन्शन आणि क्रोनिक रिटेन्शन. तर थोड्या काळासाठी जे असेल तर अक्यूट रिटेन्शन. तर अक्यूट रिटेन्शनमध्ये कसं होतं की त्याला लघुशंका येते पण अचानक गेल्यावर त्याला युरिन पासच करता येत नाही, आणि अक्यूट रिटेन्शन बऱ्याच वेळा बहुधा पेनफुलच असतं. ठीक आहे. त्यानंतर क्रोनिक रिटेन्शन काय आहे की क्रोनिक रिटेन्शनमध्ये असं काही पेन होत नाही युजली, जे अक्यूट रिटेन्शनमध्ये होतं. आणि वॉइड केल्यानंतरही, म्हणजे लघवी केल्यानंतर सुद्धा सुप्राप्युबिक रिजनमध्ये किंवा ओटी पोटावर दाबल्यानंतर, पाल्पेट केल्यानंतर ते ब्लॅडर पाल्पेबल असतं किंवा दाबू शकतो, आपल्याला फील होतं ते ब्लॅडर. त्यानंतर इनेबिलिटी टू कम्प्लिटली एम्प्टी द ब्लॅडर despite maintaining an ability to urinate, which results in elevated post-voidal residue urine volumes. म्हणजे सगळी कॅपेबिलिटी आहे की युरिनेशन होण्याची, सगळं जी प्रोसिजर आहे ठीक आहे ते नॉर्मल आहे, पण तरी पण ब्लॅडर कम्प्लिटली एम्प्टी करता येत नाही, आणि त्यामुळे काही प्रमाणात युरिन शिल्लक राहतं ब्लॅडरमध्ये, पोस्ट व्हॉइडल रेसिड्यू. ठीक आहे. ते होतं क्रोनिक रिटेन्शनमध्ये. तर रेसिड्युअल युरिन किती असू शकतं? प्रत्येकामध्ये नॉर्मल 30 मिलीलिटर पर्यंत युरिन समजा असलं युरिनरी ब्लॅडरमध्ये युरिनेट केल्यानंतर सुद्धा, तर ते नॉर्मल आहे. पण जर यापेक्षा वाढलं तर काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी आहे. उदाहरणार्थ BPH म्हणजे बेनाइन प्रोस्टॅटिक हायपरट्रॉफी, ह्या पेशंट्समध्ये 200 ml पेक्षा पण जास्त युरिन शिल्लक राहतं युरिनरी ब्लॅडरमध्ये युरिनेट केल्यानंतर. तर अशा कंडिशनसाठी आपल्याला उपचार घेणं आणि मोस्टली BPH साठी सर्जरी करणं महत्त्वाचं ठरतं. आता कॉजेस काय आहेत या युरिनरी रिटेन्शनचे? एक तर ऑब्स्ट्रक्शन असेल, जे काय मार्ग आहे आपल्या मूत्राशयाचा, ठीक आहे, तिथे कुठेतरी ऑब्स्ट्रक्शन असू शकतं. ठीक आहे. आता ते कोणते ऑब्स्ट्रक्शन ते आपण पुढे पाहूयात. त्यानंतर इन्फेक्शन किंवा कोणती इन्फ्लामेटरी कंडिशन असू शकते. ठीक आहे. त्यानंतर ड्रग इंड्युस्ड, काही ड्रग्स काही पदार्थांचं सेवन केल्यामुळे ते होत असेल, किंवा मग न्यूरोलॉजिकल कॉजेस असू शकतात आणि अदर कॉजेस, बाकीचे कॉजेस, तर ते आपण पाहूया. तर आता आपण ऑब्स्ट्रक्टिव्ह कॉजेस पाहूयात युरिनरी रिटेन्शनचे. पहिले मेल्समध्ये पाहूयात, मग फिमेल्समध्ये पाहूयात, आणि मग दोन्ही जेंडर्सला काय कॉमन कॉजेस आहेत ते पाहतोय. तर मेनमध्ये बेनाइन प्रोस्टॅटिक हायपरप्लेजिया. आपल्याला माहिती आहे की युरिनरी ब्लॅडरच्या खाली प्रोस्टेट नावाचा ऑर्गन असतो मेल्समध्ये, आणि त्याची जर का वाढ झाली ॲबनॉर्मली तर त्याला आपण बेनाइन प्रोस्टॅटिक हायपरप्लेजिया म्हणतो, आणि म्हणून हे वाढलेलं प्रोस्टेट जाणाऱ्या युरिनला ऑब्स्ट्रक्ट करू शकतं. ठीक आहे. त्यानंतर मिएटल स्टेनोसिस. तर मेल्सचा जो पेनिस असतो त्याचं जे अँटेरियर फॉरवर्ड
होल असतो ज्यातून युरिन बाहेर पडते, त्या होलचं जर का स्टेनोसिस झालं, तो होल जर आकाराने कमी झाला तर त्याला आपण म्हणू मिएटल स्टेनोसिस, त्यामुळे सुद्धा ऑब्स्ट्रक्शन होतं. त्यानंतर पॅराफायमोसिस. ठीक आहे, फायमोसिस आणि पॅराफायमोसिस, तर मी खाली फायमोसिस दिलंय. ते इनिबिलिटी टू रिट्रॅक्ट द प्रिप्यूस. तर मेल्समध्ये कधी युरिनेशन करताना त्या पेनिसवरची स्किन थोडी मागे होते आणि त्यामुळे युरिनेशन करणं सोपं जातं. तर फायमोसिस ती कंडिशन आहे की ते प्रिप्यूसवरची स्किन रिट्रॅक्ट करता येत नाही आणि म्हणून युरिनेशनला प्रॉब्लेम होतो. हे झालं फायमोसिस. आणि पॅराफायमोसिस एक अक्वायर्ड कंडिशन आहे आणि त्यामध्ये प्रिप्यूस रिट्रॅक्ट तर होतं मागे, पण पुन्हा जागेवर जात नाही इडिमामुळे, तिकडे सूज आल्यामुळे. त्याचे पण वेगवेगळे कारण आहेत. ठीक आहे. त्यानंतर पेनाइल कॉन्स्ट्रिक्टिंग बँड्स. तर बऱ्याच वेळा इरेक्टाईल डिस्फंक्शनच्या पेशंटसाठी आपण हे पेनाइल कॉन्स्ट्रिक्शन बँड्स वापरतो, त्यामुळे सुद्धा ऑब्स्ट्रक्शन येऊ शकतं युरिन पास करण्यासाठी. आणि प्रोस्टेट कॅन्सर. ठीक आहे, तर प्रोस्टेटचा भाग वाढला की त्यामुळे युरिन बाहेर पडण्यासाठी अडचण निर्माण होते. त्यानंतर फिमेल्समध्ये कोणते कॉजेस आहेत? एकतर ऑर्गन प्रोलॅप्स. तर कोणताही ऑर्गन आपल्याला पुढे माहिती, फिमेल्समध्ये जर पुढून मागे पाहिले तर पुढे युरिनरी ब्लॅडर असतं, मध्ये आपला सगळे ते युटरसचे स्ट्रक्चर्स असतात. ठीक आहे, जसं की सर्विक्स, वजायना, आणि मागे आपलं रेक्टम असतं. तर जर ब्लॅडर जर का वजायनामध्ये बल्ज झालं, ठीक आहे, तरी पण आपल्याला सिस्टोसिल म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, प्रोलॅप्स म्हणजे ऑर्गन थोडं खाली, त्याची पोझिशन नॉर्मलपेक्षा खाली झाली तर त्याला आपण प्रोलॅप्स म्हणतो. ठीक आहे, ते झालं सिस्टोसिल. तर बल्जिंग ऑफ रेक्टम इन वजाना इज रेक्टोसिल, अँटेरियर वॉल ऑफ रेक्टम इन वजाना इज रेक्टोसिल, किंवा युट्राइन प्रोलॅप्स, युट्रसचीच पोझिशन खाली झाली तर त्याला आपण म्हणू ऑर्गन प्रोलॅप्स. त्यानंतर पेल्विक मास. तर बऱ्याच वेळा काही गायनोकोलॉजिकल मॅलिग्नन्सीजमुळे, ठीक आहे, ट्यूमर किंवा कोणत्या अशा कंडिशन्समुळे, जसं की एंडोमेट्रियल हायपरप्लेजिया वगैरे, किंवा युट्राइन फायब्रॉइड, किंवा ओव्हरियन सिस्ट, किंवा ओव्हरियन ट्यूमर, अशा कॉजेसमुळे पेल्विक मास वाढल्यामुळे सुद्धा युरिनरी रिटेन्शन होऊ शकतं. कारण हे सगळे मासेस त्या युरिनरी ब्लॅडरवर प्रेशर एक्झर्ट करतात, त्याच्यावर जास्त प्रेशर टाकतात, त्यामुळे युरिनेशन करणं अवघड जातं. त्यानंतर रेट्रोवर्टेड ग्रॅव्हिड युटरस. आपल्याला माहिती आहे की युटरसची नॉर्मल पोझिशन अँटीवर्टेड अँटीफ्लेक्स्ड आहे, म्हणजे युटरस असा थोडा पुढे झुकलेला आहे. ठीक आहे, वजाना खाली आणि युटरस पुढे 120 डिग्रीमध्ये आणि 90 डिग्रीमध्ये असं पुढे झुकलेलं आहे. तर जेव्हा ह्याची पोझिशन रेट्रोवर्टेड होते, ठीक आहे, उलटी होते, सरळ होते, बराच अँगल त्याचा सरळ होतो, तर तेव्हा सुद्धा आपल्याला ऑब्स्ट्रक्शन होते युरिनरी फंक्शनमध्ये. त्यानंतर ऑब्स्ट्रक्टिव्ह कॉजेस कॉमन टू बोथ जेंडर्स. अॅन्युरिझमल डायलिटेशन, म्हणजे एखाद्या आर्टरी, रिनल आर्टरी वगैरेचं जर काही अॅन्युरिझम झालं त्यामुळे होऊ शकतं. त्यानंतर ब्लॅडर कॅल्क्युलाय, तर युरिनरी ब्लॅडर जर तिकडे स्टोन असला, जिथून युरिनरी पास आउट होते, युरिन पास आउट होते, त्या ठिकाणी जर का स्टोन असला, ठीक आहे, कॅल्शियम स्टोन, स्टोएड स्टोन, किंवा आपले ऑक्झलेट स्टोन असे झाले तरी युरिनरी ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतं. ब्लॅडर निओप्लाझम, युरिनरी ब्लॅडरचं जर कोणतं कॅन्सर टाईप असेल तर त्यामुळे होऊ शकतं. फिकल इम्पॅक्शन. त्यानंतर आपलं जे स्टूल आहे, ठीक आहे, तर ते व्यवस्थित बाहेर निघालं पाहिजे. जर ते अडकून बसलं, इम्पॅक्शन झालं त्याचं, तर त्यामुळे सुद्धा ऑब्स्ट्रक्शन होते युरिन पास करायला. त्यानंतर गॅस्ट्रोइंटेस्टायनल और रेट्रोपेरिटोनियल मॅलिग्नन्सी मास. ठीक आहे, मग जीआयटी सिस्टममध्ये सुद्धा, किंवा रेट्रोपेरिटोनियल, किडनी पेरिटोनियमच्या मागे, किंवा मग कोणता पण सुप्राप्युबिक रिजनमध्ये जर कुठे मॅलिग्नन्सी किंवा मास आढळलं तर ते सुद्धा ऑब्स्ट्रक्ट करू शकते या नॉर्मल युरिन फ्लोला. त्यानंतर युरेथ्रल स्ट्रिक्चर्स. तर युरिनरी ब्लॅडर, युरेटर, ठीक आहे, आणि युरेथ्रा. तर हे मिल्समध्ये हे पार्ट्स आहेत जिथून युरिन, तर इथे युरेथ्रामध्ये जर का स्ट्रिक्चर्स असले, अडथळे असले, ठीक आहे, त्यामुळे सुद्धा ऑब्स्ट्रक्शन कॉज होऊ शकतं. त्यानंतर फॉरेन बॉडीज, कुठली फॉरेन बॉडी अडकली त्यामुळे सुद्धा होऊ शकतं. स्टोन्स आणि इडिमा, सूज आल्यामुळे सुद्धा युरिन पास व्हायला ऑब्स्ट्रक्शन येऊ शकते. तर आता पुढे पाहूयात इन्फेक्शियस आणि इन्फ्लमेटरी कॉजेस ऑफ युरिनरी रिटेन्शन. तर मेनमध्ये कोणते असतात? मेल्समध्ये बेलनायटिस. आता बेलनायटिस काय आहे? इन्फ्लमेशन ऑफ द ग्लॅन्स और हेड ऑफ द पेनिस. ठीक आहे, त्याचं इन्फेक्शन झालं पेनिसच्या हेडचं किंवा तिकडच्या स्किनचं, ग्लॅन्स स्किनचं, तर मग
इन्फेक्शन होऊ शकतं आणि त्यामुळे युरिनरी रिटेन्शन होऊ शकतं. त्यानंतर प्रोस्टॅटिक ॲब्सेस किंवा प्रोस्टाटायटिस त्याच्याखाली, तर प्रोस्टाटायटिसमुळे प्रोस्टॅटिक ॲब्सेस होऊ शकतो. प्रोस्टेटचं कोणतं इन्फेक्शन इन्फ्लॅमेशन झाल्यामुळे जर तिकडे पस अक्युमुलेट झालं तर त्यामुळे सुद्धा किंवा काही इन्फ्लॅमेशन झालं तर त्यामुळे सुद्धा युरिनरी रिटेन्शन होऊ शकतं. तर फिमेल्समध्ये काय, विमेनमध्ये काय, ॲक्यूट वल्वोव्हाजायनायटिस, तर वल्वा आणि वजायना त्या रिजनमध्ये जर का इन्फेक्शन झालं, इन्फ्लॅमेशन झालं त्यामुळे युरिनरी रिटेन्शन होतं. त्यानंतर वजायनल लायखन प्लेनस, तर हे काय या कंडिशनमध्ये जे काही वजायनाचे एरिया आहे तिकडे सोरनेस किंवा बर्निंग सेन्सेशन किंवा टेंडरनेस येते. ठीक आहे, तर ह्याचं कॉज काय ते माहिती नाही, बऱ्याच वेळा कॉज अननोन असतो, पण बऱ्याच वेळा हिपॅटायटिस सी किंवा ड्रग्स हे सुद्धा कॉजेस असू शकतात. त्यानंतर वजायनल लायखन स्क्लेरोसिस, तर ह्यामध्ये स्किनचे जे स्किनचा जो एरिया आहे, जे पॅचेस आहेत ते व्हाईट होतात किंवा थिकंड होतात. स्क्लेरोसिस म्हणजेच थिकनिंग, आणि क्रिंकली होतात. ठीक आहे, त्यानंतर वजायनल पेम्फिगस, तर ठीक आहे तिकडच्या स्किनचं ब्लिस्टरिंग होतं, तिकडे फोड येतात किंवा वॉटरफिल्ड फोड येतात. ठीक आहे, ब्लिस्टर्स येतात त्या, आणि म्युकस मेम्ब्रेनचं सुद्धा इन्फ्लॅमेशन होऊ शकतं. ते झालं वजायनल पेम्फिगस. आणि बोथ जेंडर्समध्ये काय कॉजेस असू शकतात, सिस्टायटिस म्हणजे युरिनरी ब्लॅडरचं इन्फ्लॅमेशन, एखायनोकॉकोसिस म्हणजे एखायनोकॉकस ग्रॅन्युलोसिस, ठीक आहे, या पॅरासाइटमुळे ते होऊ शकतं. ठीक आहे, त्यानंतर गिलेन बेअर सिंड्रोम, ठीक आहे, हे एक न्यूरोमस्क्युलर सिंड्रोम आहे. ठीक आहे, ज्यात न्यूरोपॅथी होते नर्व्हची, त्यामुळे सुद्धा तिकडच्या एरिया युरिनरी एरिया अफेक्ट झाल्यामुळे सुद्धा इन्फेक्शन इन्फ्लमेशन होऊ शकतं. त्यानंतर हर्पिस सिम्प्लेक्स व्हायरसमुळे हे होऊ शकतं. त्यानंतर लाईम डिझीज, तर लाईम डिझीज हे टिक्समुळे स्प्रेड होते, आणि टिक्स बॅक्टेरिया बोरेलिया बुर्गडॉर्फेरी हे बॅक्टेरिया म्हणजे नाही का टिक्सद्वारे हे बॅक्टेरिया पसरतात, बोरेलिया बुर्गडॉर्फेरी, आणि त्यामुळे तिकडच्या एरियाचे रेडनेस किंवा इचिंग होते युरिनरी एरियाचे. ठीक आहे, त्यामुळे सुद्धा युरिनरी रिटेन्शन होऊ शकतं. पेरियुरेथ्रल ॲब्सेस, युरेथ्राच्या आजूबाजूच्या एरियाचा ॲब्सेस किंवा तिकडे पस अकलमेंट झालं, तिकडे इन्फेक्शन झालं तर युरिनरी रिटेन्शन होऊ शकतं. ट्रान्सफर मायलायटिस, ठीक आहे, तर स्पायनल कॉर्डचं जर इन्फ्लॅमेशन झालं त्यामुळे होऊ शकतं. ट्युबरक्युलर सिस्टायटिस, ट्युबरक्युलसमुळे जर काही युरिनरी ब्लॅडर इन्फेक्शन झालं त्यामुळे युरिनरी रिटेन्शन होऊ शकतं. युरेथ्रायटिस, ठीक आहे, वॅरिसेला झोस्टर व्हायरस, आणि शिस्टोसोमियासिस. ठीक आहे, तर शिस्टोसोमा पॅरासाइटमुळे सुद्धा हे युरिनरी रिटेन्शन होऊ शकतं. आता ड्रग इंड्युस्ड कॉजेस ऑफ युरिनरी रिटेन्शन, तर हे ड्रग इंड्युस्ड कॉजेस बोथ अक्यूट किंवा क्रोनिक युरिनरी रिटेन्शन कॉज करू शकतात. तर 10% अक्यूट युरिनरी रिटेन्शन हे ड्रग्ज रिलेटेड असतात. ठीक आहे, तर कोणते कोणते ड्रग्ज, अँटीकोलिनर्जिक्स, त्यामध्ये अँटीसायकोटिक ड्रग्ज, अँटी डिप्रेसंट ड्रग्ज, अँटीकोलिनर्जिक रेस्पिरेटरी एजंट्स असू शकतात. त्यानंतर ओपिओइड्स आणि अनेस्थेटिक्स, अल्फा ॲड्रेनोरिसेप्टर ओगोनिस्ट म्हणजे अल्फा ओगोनिस्ट म्हणजे सिम्पॅथेटिक ॲक्टिव्हिटी वाढवणारे ड्रग्ज. त्यानंतर बेन्झोडायझेपिन्स, ठीक आहे, जे आपण युजली काय म्हणतो आपण सिडेटिव्ह आणि हिप्नोटिक म्हणून वापरतो. त्यानंतर एनसेड्स, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्ज, हे तर आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर डेट्रुसर रिलॅक्संट्स, तर आपल्याला माहिती आहे की युरिनरी ब्लॅडरमध्ये डेट्रुसर मसल असतो, आणि हाच मसल कॉन्ट्रॅक्ट होतो तेव्हा युरिन पास करायला मदत होते. जर ह्याचं अति जास्त रिलॅक्स करणारे आपण ड्रग्ज दिले तर त्यामुळे सुद्धा युरिनरी रिटेन्शन होऊ शकतं. त्यानंतर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स, ठीक आहे, अँटीहिस्टामिन्स, अल्कोहोल या गोष्टींमुळे युरिनरी रिटेन्शन होऊ शकते. त्यानंतर न्यूरोलॉजिकल कॉजेस काय आहेत युरिनरी रिटेन्शनचे, ठीक आहे, दोन्ही होऊ शकतात. न्यूरोलॉजिकल कॉजेसमुळे अक्यूट युरिनरी रिटेन्शन सुद्धा होऊ शकतं, बट बहुधा खूप वेळेस क्रोनिक युरिनरी रिटेन्शनच होतं. तर ऑटोनॉमिक और पेरिफेरल नर्व चे कॉजेस तर काय आहेत, ऑटोनॉमिक न्यूरोपॅथी होऊ शकते. ठीक आहे, तिकडचे नर्व्स जे कव्हरिंग आहे किंवा नर्व्सचा डॅमेज होऊ शकतं, डायबिटीज मलायटसमुळे होऊ शकतं, किंवा गिलियन बेरी सिंड्रोममुळे होऊ शकतं, किंवा पर्निशियस ॲनिमियामुळे होऊ शकतं, पोलिओमुळे होऊ शकतं. ठीक आहे, रॅडिकल पेल्विक सर्जरीमुळे होऊ शकतं. ठीक आहे, त्यानंतर स्पायनल कॉर्ड ट्रॉमामुळे होऊ शकतं, किंवा टेब्स डोर्साले जे सिफिलिसमुळे होतं त्यामुळे होऊ शकतं. त्यानंतर ब्रेन मधले कोणते कॉजेस आहेत, ठीक आहे, आपण ऑटोनॉमिक आणि पेरिफेरल नर्व्स पाहतोय, आणि ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड यांच्या कोणत्या कोणत्या कंडिशन्समुळे न्यूरोलॉजिक युरिनरी रिटेन्शन होतं हे आपण पाहतोय. तर ब्रेनमध्ये कोणते कॉजेस आहेत, कोणती कार्डिओवॅस्क्युलर डिझीज असेल त्यामुळे होऊ शकतं, जसं की हायपरटेन्शन वगैरे. ठीक आहे, त्यानंतर मल्टिपल स्क्लेरोसिस, तर मल्टिपल स्क्लेरोसिस काय आहे की आपल्या नर्व्सची कव्हरिंग असते मायलिन शीथ वगैरे. ठीक आहे, तर हे मायलिन शीथ आपलं काय म्हणतो आपण इन्सुलेटर म्हणून ऍक्ट करतं, एक प्रोटेक्शन म्हणून ऍक्ट करतं नर्व्सचं. जर आपले इम्युन अँटीबॉडीजने त्या नर्व्हच्या कव्हरिंग अगेन्स्ट ऍक्शन केली तर ते नर्व्हची कव्हरिंग निघून जाऊ शकते. ठीक आहे, तर त्याला आपण म्हणतो मल्टिपल स्क्लेरोसिस.
तर काय होतंय, नर्व्हच आपलं ब्रेन किंवा स्पायनल कॉर्ड थ्रू जे काय ऑटोनॉमिक किंवा पेरिफेरल नर्व्ह जातात तेच आपलं युरिनवर काय कंट्रोल मेंटेन ठेवण्यास मदत करतात, की कधी युरिन करायचं ते सिग्नल देतं, कधी युरिन करायचं कधी नाही, हा ते कंट्रोल ठेवण्यास मदत करतात. जर ह्याच नर्व्हमध्ये प्रॉब्लेम आला तर युरिनरी रिटेन्शन होऊ शकतं किंवा कधी अचानक युरिन पास होऊ शकतं. ठीक आहे, युरिनवर कंट्रोल राहत नाही, अशा कंडिशन्स होऊ शकतात. ठीक आहे, त्यानंतर निओप्लाझम. ठीक आहे, तिकडचं ब्रेनचं कोणत्या एरियामध्ये जर का ट्यूमर वगैरे झाला आणि ते कंट्रोल एरियाजवर जर इफेक्ट पडला तर मग युरिनरी रिटेन्शन होऊ शकतं. नॉर्मल प्रेशर हायड्रोसेफलस म्हणजे ब्रेनमध्ये एक्सेस अक्युमुलेशन ऑफ CNS फ्लुइडमुळे सुद्धा प्रेशर येऊ शकतं, त्यामुळे युरिनरी रिटेन्शन होऊ शकतं. त्यानंतर पार्किन्सन्स डिझीज यामुळे ते होऊ शकतं. स्पायनल कॉर्डमधले कोणते कंडिशन्स, वर्टिब्रल डिस्क डिझीज, ॲक्च्युली ते इंटरवर्टिब्रल डिस्क डिझीज आहे. त्यानंतर मेनिंजोमायलोसिल आणि मल्टिपल स्क्लेरोसिस. तर मेनिंजोमायलोसिल हे सुद्धा एक स्पायना बायफिडा सारखीच कंडिशन आहे. आणि स्पायना बायफिडा काय आहे की एक बर्थ डिफेक्ट आहे किंवा आपण न्यूरल ट्यूब डिफेक्ट ज्यांना म्हणतो, की ज्यामध्ये स्पायनल कॉर्ड आणि जो बॅकबोन आहे आपला जो वर्टिब्रा आहे ते व्यवस्थित क्लोज होत नाही बेबीचा जन्म होण्यापूर्वी. ठीक आहे, तर त्याला म्हणतो आपण स्पायना बायफिडा. आणि मेनिंजोमायलोसिल हा सुद्धा त्यातलाच एक प्रकार आहे. आणि इंटरवर्टिब्रल डिस्क डिझीज म्हणजे डिस्कच्या मध्ये जे न्यूक्लियस पल्पोजस असतं, कधी कधी ते हर्निएशन होतं त्या कंटेंट्सचं. ठीक आहे, वर्टिब्रल कंटेंट्सचं, तर त्यामुळे सुद्धा प्रेशर इंड्यूस होऊन नर्व्हजला डॅमेज होऊ शकतं आणि त्यामुळे युरिनरी रिटेन्शन होऊ शकतं. त्यानंतर स्पायनल कॉर्ड हेमाटोमा किंवा ॲप्सेस, म्हणजे स्पायनल कॉर्डचा जो डोरा मॅटर लेअर आहे आणि वर्टिब्रलचं जे लेअर आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे, त्यामध्ये जर का ब्लड अक्युमुलेशन झालं त्यामुळे सुद्धा किंवा ॲप्सेस झालं त्यामुळे प्रेशर पडला त्यामुळे सुद्धा युरिनरी रिटेन्शन होऊ शकतं. स्पायनल कॉर्ड ट्रॉमा, स्पायनल स्टेनोसिस, ठीक आहे, स्पायनोवॅस्क्युलर डिझीज, ट्रान्सफर्स मायलेटिस ट्यूमर्स, ठीक आहे, कॉडा इक्वायना सिंड्रोम. तर कॉडा इक्वायना सिंड्रोममध्ये जे आपले नर्व्स आहेत वर्टिब्रल कॉलम, जे स्पायनल नर्व्स आहेत त्याच्या खालच्या एरियाला, खालच्या नर्व्सला आपण कॉडा इक्वायना म्हणतो, जे कॉक्सिजेल आणि खालच्या सेक्रल रिजन्समधून जे निघतात, तर त्यामध्ये बॅक पेनचे सिम्पटम्स असू शकतात. ठीक आहे, युरिनरी रिटेन्शनचे सिम्पटम्स असू शकतात. तर हे आतापर्यंत आपण ड्रग इंड्यूस कॉजेस, न्यूरोलॉजिकल कॉजेस पाहिले आहेत युरिनरी रिटेन्शनचे. आणि आपण युरिनरी रिटेन्शनचे इन्फेक्शन्स आणि ऑब्स्ट्रक्टिव्ह कॉजेस सुद्धा पाहिलेले आहेत न्यूरोलॉजिकल कॉजेस बरोबर. तर बाकीचे कॉजेस काय आहेत, मेल्समध्ये पेनाइल ट्रॉमा, फ्रॅक्चर ऑर लॅसरेशन. पेनिल्सच्या रिझनमध्ये जर का ट्रॉमा झाला, फ्रॅक्चर झालं किंवा तिकडे खूप लॅसरेशन आतपर्यंत स्मूथ मसलपर्यंत इंजुरी झाली कोणत्या ऑब्जेक्टने किंवा कोणत्या इंजुरीमुळे, रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटमुळे, तर त्यामुळे युरिनरी रिटेन्शन होऊ शकतं. विमेनमध्ये काय, पोस्ट पार्टम कंडिशन्स, डिलिव्हरी झाल्यानंतर जर इन्स्ट्रुमेंटल डिलिव्हरी बरोबर केली गेली नाही किंवा लेबरचा खूपच काळ लेबर चालला, ठीक आहे, ठीक आहे, प्रोलॉंग लेबर किंवा सिझेरियन सेक्शनमुळे सुद्धा युरिनरी रिटेन्शन होऊ शकतं. त्यानंतर युरेथ्रल स्फिंक्टर डिस्फंक्शन, त्याला म्हणून फाउलर सिंड्रोम. तर जे युरेथ्राचं एक अप्पर युरेथ्रल स्फिंक्टर असतं आणि लोअर युरेथ्रल स्फिंक्टर असतं, तर त्यांचे बंद होण्याने चालू होण्यामुळे आपले युरिनरी फ्लो कधी चालू ठेवायचा कधी बंद ठेवायचा ते फंक्शन शाबूत राहतं. पण ह्या स्फिंक्टरमध्ये जर का डिस्फंक्शन झालं तर मग युरिनरी रिटेन्शन होऊ शकतं. आणि बोथ मेल्स आणि फिमेल्समध्ये पेल्विक ट्रॉमा, पेल्विसच्या रिजनमधला, कमरेच्या रिजनमध्ये जर कुठे ट्रॉमा झाला किंवा मग आयट्रोजेनिक कॉजेस किंवा मग इंड्यूस झालेला असेल कॉज कोणत्या हॉस्पिटल मॅनिप्युलेशनमुळं, ठीक आहे, किंवा मग सायकोजेनिक सायकॅट्रिक कॉज सुद्धा असू शकतो ह्या गोष्टींचा. ठीक आहे, आता क्रोनिक रिटेन्शन ऑफ युरिनचे काय फीचर्स आहेत किंवा मोस्ट कॉमन कॉज काय आहे, तर बेनाइन प्रोस्टॅटिक हायपरट्रॉफी. क्रोनिक रिटेन्शन ऑफ युरिन पेनलेस असतं, अक्यूट रिटेन्शन बहुधा बऱ्याच वेळा पेनफुल असतं. सुप्राप्युबिक डलनेस, तर प्युबिसचा मोठा वरचा रिजन किंवा ओटीचे पोट ज्याला आपण म्हणतो, तर तिकडे डलनेस जाणवते. आणि स्लो डिकम्प्रेशन इज रेकमेंडेड. तर कधी जेव्हा जेव्हा युरिनरी रिटेन्शन होतं तर आपण नाही का डिकम्प्रेशन करायचा विचार करतो, की हळूहळू ते युरिन बाहेर काढायचं आणि डिकम्प्रेस करायचं. तर ही प्रोसिजर आपण जी करतो ती फास्ट नसली पाहिजे, ती स्लो असली पाहिजे, जेणेकरून पेन नाही होणार पेशंटला आणि नॉर्मल युरिनरी फ्लो सुद्धा शाबूत राहील. तर हे झाले कॉजेस ऑफ युरिनरी रिटेन्शन.
आता फीचर्स पाहूयात आपण युरिनरी रिटेन्शनचे. पहिले आपण अॅक्यूट रिटेन्शनचे फीचर्स पाहूयात. ठीक आहे. पेन इन द ॲब्डोमेन, अचानक ओटीपोटात पेन होऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर हिस्ट्री ऑफ इनिबिलिटी टू पास युरिन, तर पेशंट असा हिस्ट्री देईल की बऱ्याच वेळा त्याला युरिनेट करायचं होतं, लघुशंका आली होती पण त्याला युरिनेट नाही करता आलं. डिस्टेंडेड ब्लॅडर ऑन पाल्पेशन. ठीक आहे. तर युरिनेशन करून झाल्यानंतर सुद्धा जेव्हा आपण त्याचं ब्लॅडरची एरिया किंवा सुप्राप्युबिक एरिया पाल्पेट करतो, तरी पण असं आपल्याला पाल्पेशनवर युरिनरी ते ब्लॅडर जाणवतं. ठीक आहे. डिस्टेंडेड ब्लॅडर जाणवतं. तर ठीक आहे. आणि मोस्ट कॉमन कॉज ऑफ युरिनरी रिटेन्शन क्रोनिक सुद्धा BPH आहे. तर त्याच्यात कोणते सिम्पटम्स दिसतात, तर लोअर युरिनरी ट्रॅक वॉर्डिंग सिम्पटम्स. तर हे LUTS. तर हे काय आहेत नेमके, फ्रिक्वेन्सी. तर तो पर्सन खूप सारखं युरिनला जातो, त्याची फ्रिक्वेन्सी वाढते युरिनेशनची. अर्जन्सी, त्याला कंट्रोल नाही करता येत, अर्जंटली जाण्याची फिलिंग होते. नॉक्ट्युरिया, रात्री खूप वेळा जावं लागतं. स्ट्रेनिंग टू वॉइड, तो वॉइड करताना त्याला प्रेशर द्यावं लागतं. ठीक आहे. वीक युरिनरी स्ट्रीम, तर युरिनची जी स्ट्रीम आहे ती थोडी वीक असते. ठीक आहे. हेजिटन्सी, त्याला सारखी जाण्याची इच्छा होते, हेजिटेट होतं की अरे झाली की नाही असं. सेन्सेशन ऑफ इनकम्प्लीट ब्लॅडर एम्प्टिंग. ठीक आहे. तर ब्लॅडर ची एम्प्टिंग पूर्ण झालेली नाहीये, काहीतरी शिल्लक आहे असं त्याला वाटत राहतं. तर BPH युजली कॉजेस क्रोनिक रिटेन्शन, बट युजली दीज पीपल कम टू द अटेन्शन when they get an acute on क्रोनिक रिटेन्शन. तर मग BPH मुळे क्रोनिक रिटेन्शन होतंच, पण त्या पेशंटला जाणवत नाही की अरे रिटेन्शन आहे, अनलेस काही अॅक्यूट सिम्पटम्स जाणवलं, जसं की पेन झाला तिकडे, किंवा मग नाही का खूपच वीक युरिनची स्ट्रीम आली, किंवा खूप स्ट्रेन करावं लागलं वॉइड करण्यासाठी, तोपर्यंत त्याला जाणवत नाही. अदरवाइज दीज पीपल मोस्ट ऑफ द टाइम आर अनअवेअर अबाउट द LUTS विच आर ड्यू टू द BPH, बेनाइन प्रोस्टेटिक हायपोट्रॉफी. हे झाले फीचर्स ऑफ अॅक्यूट रिटेन्शन. तर आता डायग्नोसिस ऑफ युरिनरी रिटेन्शन, तर सगळ्यात अगोदर आपण हिस्ट्री टेकिंग पाहूयात, ब्लड टेस्ट पाहूयात, आणि त्यानंतर इमेजिंग स्टडीज आपण कोणते कोणते करतो ते पाहूयात. हिस्ट्री टेकिंगमध्ये आपण नेहमी कोर्स ऑफ डेव्हलपमेंट, ऑनसेट ड्युरेशन, प्रोग्रेशन विचारतो. ठीक आहे. त्यानंतर असेच काही प्रिव्हियस एपिसोड्स आलेले आहेत का. ठीक आहे. त्यानंतर बाकीचे जे काही कॉजेस आपण पाहिले युरिनरी रिटेन्शन, जसं ट्युमर्स, मासेस किंवा स्ट्रिक्चर्स किंवा ग्रॅव्हिड युट्रस, जे काही कॉजेस असतील, ठीक आहे, ते आपण एक्सक्लूड करतो. ठीक आहे. त्यानंतर फिमेल्समध्ये आपण वजायनल एक्झामिनेशन करतो, तेच पेल्विक मासेस बघतो. मेल्समध्ये आपण डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन किंवा पर रेक्टल एक्झामिनेशन करतो. ठीक आहे. आणि ब्लड टेस्ट कोणते करतो आपण, कम्प्लीट ब्लड काउंट, युरिया अँड इलेक्ट्रोलाइट्स, क्रिएटिनिन, एस्टिमेटेड ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट पाहतो. ठीक आहे. हे असे सगळे आपण टेस्ट करतो. ब्लड ग्लुकोज पाहतो. ठीक आहे. प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन पाहतो, की कळतं आपल्याला की प्रोस्टेटची साईज किती वाढली आहे, का वाढली आहे. ठीक आहे. ब्लड ग्लुकोज आपण डायबिटीज रूल आउट करण्यासाठी पाहतो. ठीक आहे. असंच बाकीचे कॉजेस रूल आउट करण्यासाठी आपण हे इन्व्हेस्टिगेशन्स करतो. आता इमेजिंग इन्व्हेस्टिगेशन्स पाहूया. आता आपण इमेजिंग स्टडीज, इमेजिंग इन्व्हेस्टिगेशन्स कोणते करतो, तर अल्ट्रासाऊंड. ठीक आहे. तर पोस्ट वाईड रेसिड्युअल युरिन, म्हणजे युरिनेट केल्यानंतर किती युरिन शिल्लक राहत आहे. जसं की मी म्हटलं, नॉर्मली 30 मिलीलिटर युरिन प्रेझेंट असतं, पण जर 200 मिलीलिटरपेक्षा जास्त असेल, जसं की बऱ्याच वेळा BPH मध्ये होतं. ठीक आहे. तर आपल्याला सर्जरी करायची गरज भासू शकतं. तर ते आपल्याला अल्ट्रासाऊंडवरून कळतं की युरिनेट केल्यानंतर किती पोस्ट वाईड रेसिड्यू शिल्लक आहे, किंवा मग हायड्रोनेफ्रोसिस आहे का. ठीक आहे. हायड्रोनेफ्रोसिस सारखी कंडिशन आहे का, किंवा बाकी काही स्ट्रक्चरल ॲबनॉर्मॅलिटीज आहेत का रिनल सिस्टमचे, ते आपल्याला कळतं. त्यानंतर CT स्कॅनमध्ये आपण कोणते ॲबडोमिनल, इंट्रा ॲबडोमिनल मासेस आहेत का ॲबनॉर्मल, ते डिटेक्ट करू शकतो. कोणतं ट्यूमर वगैरे आहे का. MRI CT ब्रेन स्कॅन, काही कोणतं ट्यूमर वगैरे आहे का ब्रेनमध्ये, किंवा एक्सक्लूड स्पेस ऑक्युपाइंग लिजन्स इन द ब्रेन. ठीक आहे. स्कॅनचा आपण MRI करतो. ठीक आहे. डिस्क प्रोलॅप्स पाहण्यासाठी, किंवा कॉडा इक्वायना सिंड्रोम पाहण्यासाठी, किंवा स्पायनल ट्यूमर, स्पायनल कॉर्ड कंप्रेशन, मल्टिपल स्क्लेरोसिस, ह्या गोष्टी पाहण्यासाठी आपण स्पाइनचा MRI स्कॅन करतो. त्यानंतर सिस्टोस्कोपी किंवा रेट्रोग्रेड सिस्टोयुरेथ्रोग्राफी, हे एक युरोडायनॅमिक स्टडीज आहे. डायनॅमिक म्हणजे त्या पेशंटला आपण युरिनेट करायला लावतो, आणि त्याच काळात आपण इमेजेस घेतो त्या व्यक्तीचे, जेणेकरून युरिन पास होताना कुठे कुठे ऑब्स्ट्रक्शन आहे, किंवा स्फिंक्टरमध्ये, त्यांच्या वाल्व्समध्ये काही प्रॉब्लेम आहे का, हे आपल्याला पाहता येतं. तर हे झाले इन्व्हेस्टिगेशन्स फॉर युरिनरी रिटेन्शन.
तर आता मॅनेजमेंट ऑफ युरिनरी रिटेन्शन. तर अक्यूट युरिनरी रिटेन्शन आपण इमिडिएटली मॅनेज करतो कारण पेशंटला पेन झालेला असतो. तर यामध्ये आपण काय करतो, डिकम्प्रेशन करतो. डिकम्प्रेशन म्हणजे युरिन काढून टाकतो. कशाच्या साह्याने, कॅथेटरच्या साह्याने. तर सुटेबल कॅथेटरने आपण नेहमी स्लो डिकम्प्रेशन करतो. ठीक आहे, हळूहळू प्रेशर कमी करतो. अचानक प्रेशर कमी केलं, अचानक व्हॉल्यूम काढून टाकलं तर पेन होऊ शकतो पेशंटला. ठीक आहे, त्यानंतर इफ पॉसिबल द यूज ऑफ क्रोनिक युरेथ्रल इनड्वेलिंग कॅथेटर्स शुड बी अवॉइडेड. जर क्रोनिक काळासाठी कॅथेटर्स ठेवणं आपण जरा अवॉइड करतो कारण त्यामुळे UTI युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन वगैरे होण्याच्या शक्यता असतात. ठीक आहे, ज्यांना बिनाइन प्रोस्टॅटिक हायपरट्रॉफी सारख्या कंडिशन्स आहेत त्यांना पण आपण कॅथेटर ठेवतो. ठीक आहे, 2 वीकसाठी. आणि आपण अल्फा ब्लॉकर सुरू करतो, टॅम्सिलोसिन. ठीक आहे, ज्यामुळे की जे सिम्पॅथेटिक ओव्हर ऍक्टिव्ह किंवा आपण काय म्हणतो युरिनर ऑब्स्ट्रक्शन कमी होईल, युरिनचं पासेज चांगलं होईल. ठीक आहे, त्यानंतर इफ प्रोस्टेट इज पाल्पेबल इन अ रेक्टल एक्झामिनेशन और डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन. जर का प्रोस्टेट पाल्पेबल असलं तर जर हायपरट्रॉफी किंवा हायपरप्लेजिया आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्यामुळे आपण फिनेस्टराइड सुरू करतो. फिनेस्टेराइड इज 5 अल्फा रिडक्टेस इनिबिटर. ठीक आहे, हे आपण टॅम्सिलोसिन बरोबर सुरू करतो. आता फिनास्टेराइड काय करतं की टेस्टोस्टेरॉन टू डायहायड्रोटेस्टोस्टेरॉनचं जे कन्व्हर्जन आहे, ठीक आहे, ते हे 5 अल्फा रिडक्टेज एन्झाईम करत असतं. ठीक आहे, तर हे फिनेस्टेराइड त्याला इनिबिट करतं जेणेकरून डायहायड्रोटेस्टोस्टेरॉनमुळे प्रोस्टेटची साईज वाढणार नाही. टेस्टोस्टेरॉनच्या इन्फ्लुएन्समुळे प्रोस्टेटची साईज वाढणार नाही. ठीक आहे, तर त्यानंतर जर काही न्यूरोजेनिक ब्लॅडर असेल तर त्या माणसाने काळजी घ्यावी की क्रोनिकली सारखं व्यवस्थित क्लीन इंटरमिटंट सेल्फ कॅथेटरायझेशननी ते युरिन बाहेर काढत राहावं जेणेकरून इन्फेक्शन होणार नाही. ठीक आहे, त्यानंतर सिल्वर अलॉय इम्प्रेग्नेटेड युरेथ्रल कॅथेटर्स reduce the incidence of urinary tract infection in hospitalized patients requiring catheterization for up to 14 days. तर जर का कॅथेटर खूप 14 डेज सारख्या साठी टाकायचं असेल तर ज्यात सिल्वर अलॉयनी बनलेलं जर का कॅथेटर असेल तर त्यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी असते. त्यानंतर सुप्राप्युबिक कॅथेटर्स, तर ते पेशंटच्या कम्फर्टसाठी चांगलेलं असतं. ठीक आहे, त्यानंतर बॅक्टेरियुरिया, त्या युरिनच्या एरियामध्ये तिकडे बॅक्टेरियाचं वाढणं कमी होतं किंवा ते कमी होण्याची शक्यता असते. ठीक आहे, किंवा ज्या पेशंट्समध्ये सारखं पुन्हा रिकॅथेटरायझेशन करण्याची गरज असते. ठीक आहे, ते पण त्या लोकांसाठी सुद्धा सुप्राप्युबिक कॅथेटरचं जास्त सोयीस्कर ठरतं. त्यानंतर लो फ्रिक्शन हायड्रोफिलिक कोटेड, ठीक आहे, कॅथेटर्स increased patient satisfaction and decreased urinary tract infection and hematuria in patients with neurogenic bladder who can practice clean intermittent self catheterization. जर त्यांना सेल्फ कॅथेटरायझेशन आहे आणि न्यूरोजेनिक ब्लॅडर नाही का करायचं असेल युरिनरी ब्लॅडर असण्याच्या कारणामुळे, तर आपण हे लो फ्रिक्शन आणि हायड्रोफिलिक कोटेड कॅथेटर्स वापरू जेणेकरून UTI ची शक्यता कमी असेल आणि हेमॅट्युरिया ब्लडमधून युरिन पास होण्याची पण शक्यता कमी होऊन जाते. तर ही झाली मॅनेजमेंट ऑफ acute urinary retention. आता इन अ केस ऑफ 60-year-old मेल विथ अक्यूट युरिनरी रिटेन्शन आपण काय काय करतो हा एक प्रश्न आहे म्हणून आपण पुन्हा पाहतोय. तर इटिओलॉजी तर आपण पूर्णपणे पाहिलेलीच आहे. तर आपल्याला हे सगळे कॉजेस एक्सक्लूड करायचे आहेत. ठीक आहे, हे सगळे कॉजेस रूल आउट करायचे आहेत, जसं BPH, ब्लॅडर नेक स्टेनोसिस, ब्लॅडर नेक हायपरट्रॉफी, ठीक आहे, प्रोस्टेट कॅन्सर, युरेथ्रल स्ट्रिक्चर्स, न्यूरोपॅथिक ब्लॅडर, हे आपण सगळं पाहिलेलं आहे. ते आपण रूल आउट करू आणि मॅनेजमेंट पण सारखीच आहे. तरी पुन्हा पाहू की पेशंट इज कॅथेटराइज टू रिलीव्ह ऑब्स्ट्रक्शन. ठीक आहे, कॅथेटराइज करतो ऑब्स्ट्रक्शन रिलीव्ह करायला. जर कॅथेटर पास नाही झालं तर सुप्राप्युबिक सिस्टोस्टोमी करतो जेणेकरून युरिन पास आउट करता येईल. ठीक आहे, त्या सुप्राप्युबिक सिस्टोस्टोमीद्वारे. ठीक आहे, त्यानंतर रिनल फंक्शन पाहू आपण, सेरम इलेक्ट्रोलाइट्स पाहू. ठीक आहे, हे तर आपण पाहिलेलं आहे. डिटेल हिस्ट्री घेऊ, डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन पाहू की प्रोस्टेट एनलार्ज झाले की नाही. अल्ट्रासोनोग्राफी ऑफ किडनी, युरेटर, ब्लॅडर इज डन, हे पण आपण पाहिलंय. ठीक आहे, आपण अल्फा ब्लॉकर सुरू करतो जसं की टॅम्सिलोसिन. ठीक आहे, आणि त्यानंतर ट्रायल ऑफ कॅथेटर रिमूव्हल इज गिवन आफ्टर 48 to 72 hours ऑफ स्टार्टिंग द ड्रग. की ते झाल्यानंतर ड्रग सुरू केल्यानंतर आपण थोडे 2-3 दिवसांनी कॅथेटर काढून पाहू की ठीक आहे आता युरिन फ्लो होण्याची प्रोसेस जरा स्मूथ झाली आहे का. ठीक आहे, देन इन केस ऑफ न्यूरोपॅथिक ब्लॅडर युरोडायनेमिक इव्हॅल्युएशन, ठीक आहे, न्यूरोजेनिक इव्हॅल्युएशन इज डन अँड फर्दर मॅनेजमेंट इज डन ॲज पर रिपोर्ट्स. तर आपण जे काही गिलेन बेअर सिंड्रोम किंवा बाकीचे जे काही कॉर्डा इक्वायना सिंड्रोम नाही का त्यासाठी आपण ठीक आहे, कॉर्डा इक्वायना तर 60-year-old मेलमध्ये पॉसिबल नाही आहे, पण हे जे काही कॉजेस आहेत किंवा मल्टिपल स्क्लेरोसिस वगैरे त्यासाठी आपण जे इन्व्हेस्टिगेशन्स करतो, अँटीबॉडी डिटेक्शन वगैरे ते आपण करतो आणि न्यूरोपॅथिक ब्लॅडर पहिले ट्रीट करण्याचं पाहतो.
हे झालं 60 इयर मेल मधले इटिओलॉजी आणि मॅनेजमेंट. तर आता मॅनेजमेंट ऑफ पोस्ट ऑपरेटिव्ह रिटेन्शन ऑफ युरिन. तर बऱ्याच वेळा पेशंटचं बेनाइन प्रोस्टॅटिक हायपरट्रॉफीसाठी सर्जरी होते किंवा कोणते पेल्विक सर्जरीज होतात. फिमेल्समध्ये सुद्धा ट्युमर रिमूव्हल किंवा असे बरेच सर्जरीज होऊ शकतात. ठीक आहे. किंवा मग पेशंट ॲनेस्थेशियाच्या इन्फ्लुएन्समध्ये असतो. तर अशा वेळेस बहुधा खूप वेळा युरिनरी रिटेन्शन होऊ शकतं. ठीक आहे. तर त्यावेळेस जर का पोस्ट ऑपरेटिव्ह रिटेन्शन झालं किंवा ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा पेशंटचं युरिन रिटेन्शन तसंच राहिलं तर आपल्याला काय करता येईल. तर बऱ्याच वेळा हे थोड्या दिवसांनी आपोआप बरं होतं, पण आपण तरी पण मॅनेज करावं लागतं. आपण काय काय मॅनेज करतो, आपण पेशंटला रिअश्युर करतो. ठीक आहे, पेशंट रिअश्युरन्स. त्यानंतर ॲनॅल्जेसिया, पेशंटला पेन होऊ नये म्हणून आपण पेन किलर्स देतच असतो. ठीक आहे. एन्श्युअर पेशंट प्रायव्हसी टू वॉइड. तर पेशंटला एका प्रायव्हेट ठिकाणी चांगल्या ठिकाणी वॉइड करू दिलं तर मग त्याचं परत नाही का युरिनरी रिटेन्शनचे सिम्पटम्स ते होणार नाही त्याला युरिनरी रिटेन्शन. ठीक आहे. साऊंड ऑफ रनिंग वॉटर बाय मेकिंग पेशंट स्टँड नियर अ रनिंग टॅप ऑफ वॉटर. हे आपण लहान मुलांमध्ये पण करतो की एक पाण्याचा नळ चालू ठेवतो आणि त्याच्या आवाजाने त्यांना युरिनेट करायची इच्छा होते. ठीक आहे. मेक पेशंट सिट ऑन द एज ऑफ बेड. मेलसाठी हे जास्त सोयीस्कर आणि चांगलं आहे. त्यामुळे सुद्धा ते जे रिटेन होतं युरिन त्याचं आउटफ्लो होणं सोपं पडतं. ठीक आहे. त्यानंतर वॉर्म बाथ, ज्याला आपण हॉट वॉटर फोमेंटेशन टू द सुप्राप्युबिक रिजन असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर जर हे पुढचं सगळं वरचं काहीच नाही झालं तर मग आपण कॅथेटरायझेशन करतो. ठीक आहे. आणि बऱ्याच वेळा मी म्हणलं की युजली द पेशंट हॅज ट्रान्झिएंट रिटेन्शन दॅट इज रिलीव्ड ऑन इट्स ओन ॲज द इफेक्ट ऑफ ॲनेस्थेशिया अँड ड्रग्स वेन्स ऑफ. ठीक आहे. तर ॲनेस्थेशिया अँड ड्रग्सचा इफेक्ट हळूहळू गेला की आपोआप ते बरं होऊन जातं. ही ट्रान्झिएंट कंडिशन असते. ठीक आहे. तरी पण जर का रिटेन्शन तसंच राहिलं तर आपण कॅथेटरायझेशन करतो किंवा मग सिस्टोस्कोपी करतो किंवा कॅथेटर ट्रायल करतो की ब्लॅडर सेन्सेशन. ठीक आहे. ते कॅथेटर काढण्या अगोदर. तर हे झालं पोस्ट ऑपरेटिव्ह ट्रीटमेंट ऑफ युरिनरी रिटेन्शन. तर आपण युरिनरी रिटेन्शनचे डेफिनेशन पाहिले, त्याचे टाइप्स पाहिले, अक्यूट, क्रोनिक, त्याचे कॉजेस पाहिले मेल्स फिमेल्समध्ये बोथ जेंडर्समध्ये. त्यानंतर त्याचे क्लिनिकल फीचर्स पाहिले, इन्व्हेस्टिगेशन्स पाहिले, त्याची मॅनेजमेंट पाहिली 60 इयर ओल्ड मेलमध्ये आणि पोस्ट ऑपरेटिव्ह लोकांमध्ये. थँक्यू.